श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज तू खूप भाग्यवान ठरणार आहे. या धावपळीच्या जीवनात तू आज स्वामींसाठी 10 ते 15 मिनिटे दिलीस तर स्वामी तुला नक्कीच आशीर्वाद देतील. स्वामी म्हणतात तुझ्या वाईट वेळेचा हा दिवस शेवटचा असणार आहे. बाळा, काळजी करू नकोस. येणारा काळ हा तुझ्यासाठी खूप भाग्यशाली असणार आहे. त्यामुळे तू निश्चिंत राहा आणि आमच्यावर आणि स्वतःवर फक्त विश्वास ठेव. स्वामी सांगतात, तुम्ही तुमच्या वयापेक्षा 9 महिने मोठे आहात. ही गोष्ट फक्त एकाच व्यक्तीला ठामपणे माहीत असते. त्याच व्यक्तीला कधी तुमचा मोठेपणा दाखवू नका. सकाळची सुरुवात 2 गोष्टींनी करावी. पहिली म्हणजे कालचे वाईट प्रसंग विसरून आणि दुसरे म्हणजे आज काहीतरी नवीन चांगले करावे हे मनात ठेवून. मनासारखे दिवस येण्यासाठी काही मनाविरुद्ध दिवस काढावे लागतात. स्वामी सांगतात, विहिरीचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते. तरी पण कारलं कडू, ऊस गोड तर चिंच आंबट होते. हा दोष पाण्याचा नाही तर बीजाचा आहे. तसंच देवसुद्धा सर्वांसाठी सारखाच आहे. दोष कर्माचा असतो. प्रेम असं धाव की घेणाऱ्यांची ओंजळ अपुरी पडावी. मैत्री अशी असावी की स्वार्थाचा भान नसावा. आयुष्य असं जगावं की मृत्यूनेही म्हणावं, जग अजून, मी येईन नंतर. स्वामी सांगतात, निंदा नेहमी त्याच व्यक्तीची होत असते जी नेहमी दुसऱ्याच्या सुखदुःखात धावून जात असते. जसं गुरुशिवाय ज्ञान मिळू शकत नाही, त्याचप्रमाणे निंदकाशिवाय माणूस प्रगती करू शकत नाही. माणूस कसा दिसतो यापेक्षा कसा आहे याला महत्त्व असतं. कारण शेवटी सौंदर्याचं तर आयुष्य तारुण्यापर्यंत, गुणाचं आयुष्य मरणापर्यंत असतं. जगातील सगळ्यात भाग्यवान माणूस म्हणजे ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे आणि ओंजळीतले दुसऱ्याला देण्याची ताकद आहे. कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य. आणि संकटाच्या वेळी कामाला येते आपल्या कर्माने साठवलेले पुण्य. बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही. मीपणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाही. कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही. कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि चांगले विचार आल्याशिवाय आयुष्य घडत नाही. दिलेलं घेतलेलं माणूस एक वेळ विसरून शकतो, पण जिवारी लागलेलं शब्द माणूस उभ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. म्हणून वयाने, पदाने अथवा धनाने कोणी कितीही मोठा असला तरी वास्तविक मोठा तोच असतो जो आपल्यापेक्षा लहानांना कमीपणाची जाणीव होऊन न देता सर्वांना प्रेमाने, आदराने व आपुलकीने वागवून घेतो. सत्याच्या वाटेला चालत असताना एकटे पडलात तरी चालेल, पण चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणाऱ्या गर्दीमध्ये मिसळू नका. जे पेराल तेच उगवणार. दुसऱ्याला जाणून बुजून शारीरिक, मानसिक, आर्थिक प्रकारचे दुःख देणारी व्यक्तीही आज जरी सुखी दिसत असली तरी आयुष्यात पुढे मात्र आज केलेल्या प्रत्येक कर्माचा हिशोब द्यावाच लागतो. कारण निसर्गाचा नियम आहे, जे पेराल तेच उगवणार आणि हाच सिद्धांत आहे. जीवनात कठीण काळात सोबती देणाऱ्या व्यक्तींचा आदर करा. कारण जीवनात कठीण परिस्थितीत सोबती देणारे लोक फार कमी असतात. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला
सुखाची किंमतही असते. म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवावी. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते, पदसुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो. माणूस समाधानकारक जीवन तेव्हा जगायला लागतो जेव्हा त्याला समजतं की शेवटी कुठेतरी थांबायचं आहे. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. खेळ तुमचा नसतोच, खेळ त्याचा असतो. स्वामी सांगतात, जिथे आपलं असणं नसल्यासारखं असतं तिथे आपलं नसणंच चांगलं असतं. लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून केलेल्या कामाला प्रदर्शन म्हणतात आणि कोणाचं तरी चांगलं व्हावं म्हणून केलेल्या कामाला चांगुलपणा म्हणतात. आपण कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरीही नियतीने मांडलेला डाव आणि ठरवलेला शेवट आपल्याला स्वीकारावाच लागतो. कुठलीही गाठ बांधताना धाग्याची अथवा दोरीची दोन्ही टोके समान ओढावी लागतात, तेव्हाच गाठ घट्ट बसते. नात्यांचंही असंच असतं. दोन्ही बाजूने समान ओढ असेल तरच नात्याची गाठ घट्ट बसते. आयुष्यात जे मिळाले नाही त्याचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा जे मिळाले आहे त्यात समाधान मानल्यास जीवनातील नकारात्मक विचारांची जागा सकारात्मक विचार घेतील आणि हेच सकारात्मक विचार तुमचे आयुष्य घडवतील. आपल्या आयुष्यात येणारी माणसं ही झाडाच्या अवयवासारखीच असतात. काही फांदीसारखी जास्त जोर दिला की तुटणारी, काही पानांसारखी अर्ध्यावर साथ सोडणारी, काही कांड्यांसारखी सोबत असून टोचत राहणारी, काही मुळांसारखी न दिसतानाही सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी. आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं सोबतीला असली की मनस्थितीबरोबर परिस्थितीसुद्धा बदलते. कलियुगाचे पर्व आहे. प्रत्येकालाच इथे गर्व आहे. मी इथे आहे तरच सर्व आहे, नाहीतर सर्व व्यर्थ आहे. अरे वेड्या, कुणा वाचून कुणाचं राहत नसतं. आदर कर सर्वांचा, हाच खरा मानव धर्म आहे. प्रेमाने जोडलेली 4 माणसं व त्यासाठी लागणारे 2 गोड शब्द हे वैभव त्याच्याजवळ आहे, तोच या जगात खरा श्रीमंत आहे. रोज सकाळी परमेश्वर या पृथ्वीवर सुखादुःखाची नाणी फेकत असतो. ज्याच्या हाती सुखाची नाणी पडतात तो सुखाचा व्यापार करतो, पण दुःखाची नाणी हाती पडूनही जो सुखाचा व्यापार करतो त्याला जीवन जगणे म्हणतात. माणूस काय आहे हे महत्त्वाचे नाही, पण माणसात काय आहे हे जास्त महत्त्वाचे आहे. जे बदलता येईल ते बदलावे, जे बदलता येत नाही ते स्वीकारावे आणि जे स्वीकारण्यायोग्य नाही त्यापासून दूर जावे, परंतु स्वतःला कायम आनंदी ठेवावे. लोकांमध्ये सुख शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये अस्तित्व शोधा. लोक प्रेमाची नाही तर पैशाची भुकेलेली असतात. मतलबी दुनियेत सुख शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये शोधा. आयुष्य एकदाच आहे, कोणीच कुणाचं नसतं आणि जिथं विश्वास जास्त असतो ना तिथे विश्वासघात पण सर्वात मोठा असतो. पैसा दान केला म्हणजे देव आपला होत नाही. देवाला फक्त चांगले कर्म आवडतात आणि ते जर आपल्या हातून घडत असतील तर देव आपला आणि आपण देवाचे. दुसऱ्याच्या मनातील भावना कळायला आपले मन देखील निर्दोष असावे लागते. आपल्याच मनात दोष असेल तर दुसऱ्याच्या मनातील चांगल्या भावना कशा कळतील. आपल्या घरी असा नियम बनवा की जेव्हा पण तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा
देवासमोर थोडा वेळ थांबून, हे भगवंता, तुम्ही माझ्यासोबत चला असे म्हणा. कारण जरी तुमच्या हातामध्ये लाखाचे घड्याळ असेल, पण त्यावर दाखवणारी वेळ त्या परमेश्वराच्या हातात आहे. स्वामींच्या दरबारात आजपर्यंत कोणीही रिकामं गेलं नाही आणि जाणारही नाही. फक्त स्वामींनी आपल्या झोळीत काय टाकले हे समजण्याची कुवत असणे महत्त्वाचे. स्वामी सांगतात, कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये, कारण या जगात असं कोणीच नाही ज्याला सगळे चांगलं म्हणतील. माणसाशी बोलायला फोन आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला मौन आवश्यक असते. फोनवर बोलायला धन द्यावे लागते आणि देवाशी बोलायला मन द्यावे लागते. पैशाला महत्त्व देणारा भरकटतो, तर देवाला प्राधान्य देणारा सावरतो. स्वामी सांगतात, क्षणभराच्या सुखासाठी कोणाचा विश्वासघात होईल असं वागू नका. माणूस म्हणून जन्मास आलात, लाख मोलाची माणुसकी विसरू नका. नाशिवंत हा देह सारा, उद्या भंगून जाईल. काय कमावले, काय जमविले, कधीतरी माती मोल होईल. 2 शब्द प्रेमाचे, घे रे तू सदामुखी. प्रेमानेच जग तू जिंक, मग होतील सर्व सुखी. माणसाने कितीही डोळे झाकले तरी देवाचे डोळे मात्र उघडेच असतात. म्हणून समजू नका की आपल्याला कोणी पाहत नाही. तुम्ही माणसाच्या डोळ्यात धूळ फेकू शकता, पण देवाच्या कधीच नाही. कर्माचा हिशोब झाल्याशिवाय राहत नाही. स्वामी सांगतात, नाती अशी असावी ज्यावर अभिमान असावा. काल जेवढा विश्वास होता तेवढाच आज असावा. नातं फक्त ते नाही जे दुःख आणि सुखात सोबत करत. नातं ते असतं जे आपलेपणाची जाणीव करून देतं. श्रीमंतीच्या चर्चा सगळे ऐकतील, तुमच्या पण गरिबाच्या कधीच नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, जे दुःखात तुमचे सोबती असतात तेच तुमचे खरे असतात. स्वामी सांगतात, वाट सापडत जातील, तुम्ही शोधत जा. माणसं बदलत जातील, तुम्ही स्वीकारत जा. परिस्थिती शिकवत जाईल, तुम्ही शिकत जा. येणारे दिवस निघून जातील, तो क्षण जपत जा. विश्वास तोडून अनेक जण जातील, तुम्ही सावरत जा. प्रसंग परीक्षा घेत जाईल, तुम्ही क्षमता दाखवत जा. शब्दच माणसाला जोडत असतात आणि शब्दच माणसाला तोडतही असतात. शब्दच असतात जे कधी रामायण तर कधी महाभारत रचत असतात. ना जन्म आपल्या हाती, ना मृत्यू आपल्या हाती. मग जन्म मृत्यू यांच्यातला प्रवास आपल्या हाती कसा असू शकतो? जे नशिबात आहे ते नक्कीच मिळणार, त्यापेक्षा अधिक काहीच नाही. ज्ञानाच्या आधारे केलेला अंदाज कधीकधी चुकीचा असू शकतो, पण आलेला अनुभव कधीच चुकीचा नसतो. कारण अंदाज आपल्या मनाने केलेली कल्पना असते आणि अनुभव आपल्याला जीवनातील सत्य असतं. ज्ञान असेल तर शब्द समजतात आणि अनुभव असेल तर अर्थ समजतात. एकाला चमकविण्यासाठी दुसऱ्याला झिजावं लागतं. काही मिळवायचं म्हटल्यावर सुद्धा काही सोडावं लागतं. जिंकण्यासाठी सुद्धा आधी हरावं लागतं. वर्तमानात रमवायचं म्हटल्यावर आधी भूतकाळाला पुसावं लागतं. स्वर्ग पाण्यासाठी सुद्धा आधी मरावं लागतं. आयुष्याची ही लढाई सर्वांची सारखीच आहे. इथं जगण्यासाठी सुद्धा रोज मरावं लागतं. थकायचं नसतं, लढायचं असतं. पडायचं नसतं, जिद्दीने उभं राहायचं असतं. आणि हे आयुष्य आहे. इथं मरायचं नसतं, जगायचं असतं. अंतःचा पण अंत होत असतो. सर्वच कुठं अनंत असतो. श्रावणसुद्धा एकदा येतो. 12 महिने थोडी वसंत असतो. त्यामुळे आयुष्यात येणाऱ्या समस्याला तोंड देत चला आणि संयम ठेवा, कारण एक दिवस
त्याचासुद्धा अंत होणारच आहे. प्रत्येक विचारांच्या दोन बाजू असतात, सकारात्मक आणि नकारात्मक. आता तुम्ही कोणती घेता त्यावरून तुमचा शहाणपणा सिद्ध होतो. उत्तमपासून सर्वोत्तम तोच झालाय ज्यांनी संयम राखून खूप काही ऐकलंय, खूप काही सहन केलंय. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी शक्ती असून चालत नाही, तर त्याला सहनशक्तीही जोड असावी लागते. असं म्हणतात, नात्याला वचन आणि शर्यतींची गरज नसते, त्यासाठी दोन सुंदर विचारांवालेच पुरेसे आहेत. एक जो तिला निभावू शकेल आणि दुसरं जो तो त्याला समजवू शकेल. वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात. सुख आपल्या हातात नाही, परंतु सुखाने जगणे हे नक्कीच आपल्या हातात आहे. ऋतूतले पावसाळे मोफत अनुभवायस मिळतात, मात्र अनुभवाचे पावसाळे अनुभवायला बरीच किंमत मोजावी लागते. वासनेने भक्ती बिघडते, क्रोधाने ज्ञान बिघडते, लोभ त्याग बिघडवतो आणि मोह ध्यान बिघडवतो. काही करून दाखवायचं म्हटल्यावर त्याग तर करावाच लागतो ना. वनवासाचे दिवस काढल्याशिवाय कोणी राम होत नसतं. अंत हाचा आरंभ आहे. वासना हेच मोह आहे, इच्छा हीच लालच आहे, समजून घेणं हेच ज्ञान आहे, अपेक्षा हेच दुःख आणि एकांत हेच सुख आहे. कोणत्या गोष्टीचा गर्व करताय? फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की इथं प्रत्येक गोष्ट नाशवंत आहे. आपल्या अंतर्मनाचं महाभारत आपल्यालाच लढायचं आहे. जीवनाच्या या चक्रव्यूहामध्ये आपल्यालाच कृष्ण आणि आपल्यालाच अर्जुन बनायचं आहे. निसर्गाचा नियम आहे, आपण जितकं सांभाळू शकतो त्यापेक्षा अधिक आपल्याला काहीच दिलं जात नाही. संयम ठेव. ज्यांनी तुझं नशीब लिहिलंय तो ब्रह्मांडातला सर्वात मोठा लेखक आहे. मग त्यांनी काहीतरी विशेषच लिहिलं असेल ना. काही मिळालं तर त्याची कृपा, काही नाही मिळालं तर त्याची इच्छा, आणि जे आपल्याला पाहिजे असतं ते कधीच मिळत नाही. जे आपल्या हिताचं आहे ते मात्र नक्कीच मिळतं. मावळणारा प्रत्येक दिवस सांगतो हा तुझा अंत नाही, अन उगवणारा प्रत्येक दिवस सांगतो ही तुझी सुरुवात आहे. सर्व काही असूनसुद्धा जो झुकतो तो श्रेष्ठ, श्रेष्ठ असूनसुद्धा सर्वसामान्य राहणं हा सर्वश्रेष्ठ गुण आहे. वेळ आणि नशीब यांच्यावर कधी घमंड करू नका, कारण सकाळ त्यांची पण होते ज्यांचे दिवस बरे नाहीत. नको कोसू नशिबाला, नशिबापेक्षा मोठं कर्म आहे आणि कर्म करायचे तुझ्या हातात आहे. निर्मिती करणाराही तोच आहे, सांभाळणाराही तोच आहे आणि संपवणाराही तोच आहे. जी गोष्ट तुम्ही कमवू शकता ती गोष्ट दुसऱ्यांकडून मागणं बंद करा. कमवणं आणि मागणं याच्यातला फरक ज्याला कळला ना त्याला कोणावर अवलंबून राहण्याची गरज लागत नाही. जसं अमावस्यानंतर पौर्णिमा, दुःखानंतर सुख, अपयशानंतर यश, तसंच वाईट वेळेनंतर चांगली वेळ. त्यामुळे वाईट वेळेला खचून जायचं नाही. का कुणावर प्रेम करायचं, का कुणासाठी झुरायचं, का कुणासाठी मरायचं. देवाने आई वडील दिले आहेत त्यांच्यासाठीच सगळं करायचं. अपयश आलं म्हणून अश्रू ढळण्यात वेळ नाही आम्हाला. परिस्थितीच्या उरावर पाय ठेवून ती बदलण्याची ताकद ठेवतो आम्ही. अनेक वेळा हार पत्करूनसुद्धा जिंकण्यासाठी जो जिद्दीने उभा राहतो तो काहीही करू शकतो. स्वामी सांगतात, शांत राहणं यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नाही आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा कोणतीच नाही. त्यामुळे त्याग करा तुमच्या त्या अहंकाराचा आणि स्वीकार करा
वास्तविकतेचा. स्वामी सांगतात, कधीकधी एकांतात जाता आलं पाहिजे, कधीकधी स्वतःशी बोलता आलं पाहिजे, कधीकधी स्वतःला सावरता आलं पाहिजे, कधीकधी स्वतःला आवरता आलं पाहिजे, तर कधीकधी स्वतःचे अश्रू स्वतःलाच पुसता आलं पाहिजे. आपल्या विचारांना मर्यादित ठेवा, कारण आपल्या विचारांपासून शब्द बनतात. शब्द मर्यादित ठेवा, कारण शब्दापासून कर्म बनतात. कर्माला मर्यादित केलं तर ती सवयी होऊन जाते, आणि सवयी मर्यादित केल्या तर या सवयीपासून आपले चरित्र बनतं. आणि चरित्र सुंदर असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण आपल्या चरित्रापासून आपलं भाग्य बनतं. लोक तुम्हाला कमतरतेने ओळखत असतील तर अजिबात घाबरू नका. कमतरता कोकिळालासुद्धा आहे, त्यालाही सौंदर्य नाही. गुलाबालासुद्धा काटे आहेत आणि समुद्रसुद्धा खारट आहे, तरीही त्यांचं सामर्थ्य कमी होत नाही. त्यामुळे तुमच्यात 100 कमतरता असू द्या, फक्त सामर्थ्यावर विश्वास ठेवा. इथं प्रत्येकाची एक कहाणी आहे. प्रत्येकाच्या वाटेला एक संघर्ष आहे. कोणासाठी तो संघर्ष पळून जाण्याचं कारण आहे, तर कोणासाठी तो यशाचा मार्ग आहे. हे तुम्ही ठरवायचं कुठला मार्ग निवडायचा. या 2 गोष्टीमुळे जग तुम्हाला ओळखते. तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब. आयुष्य कोणालाही सोपे नाही. प्रत्येकाला समस्या आहेत. ते कशातून जातात हे तुम्हाला माहीत नाही. कोणीही परिपूर्ण नाही, कोणीही परिपूर्ण होण्यास पात्र नाही. म्हणून तुम्ही न्याय, टीका किंवा थट्टा सुरू करण्यापूर्वी लक्षात ठेवा की प्रत्येकजण स्वतःचे युद्ध लढत आहे. पराभवाची चिंता करू नका, आणि तुम्ही जे काय करताय ते कोणाला हरवण्यासाठी नाही, तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी करताय. आपल्या संघर्षाच्या काळात संयम हाच एकमेव रस्ता असतो. आपण फक्त प्रयत्न करत राहायचं. येणारा दिवस हा आपलाच असणार आहे. आयुष्य सोपं नसतं, ते सोपं बनवायचं असतं. थोडं संयम ठेवून, थोडं सहन करून आणि भरपूर काही दुर्लक्षित करून. खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू नका, कारण वेळ दोघांनाही जगासमोर नक्कीच आणते. जो दुसऱ्याच्या आयुष्याचा खेळ करतो ना, एक ना एक दिवस त्या व्यक्तीच्या आयुष्याचा तमाशा नक्कीच बनतो. दुसऱ्याचं भलं करायला कोणत्याही पदाची किंवा पैशाची गरज नसते. फक्त मनात चांगली भावना लागते. सुखाचे अनेक भागीदार भेटतील, पण दुःखाचा एक साक्षीदार भेटायलासुद्धा नशीब लागतं. 2 अक्षरांचे लक, 2.5 अक्षरांचे भाग्य, 3 अक्षरांचे नशीब उघडण्यासाठी 4 अक्षरांची मेहनत उपयोगाला येत असते. पण 1 अक्षराचा मीपणा माणसाचे जीवन नष्ट करतो. देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायला शिका, कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्याला चांगले वाटतं, तर देव आपल्याला ते देतो जे आपल्यासाठी चांगलं असतं. सुखाच्या शोधात लोक आयुष्यभर वणवण फिरतात, आणि दमल्यावर जाणीव होते की समाधानातच सुख आहे. आपल्या जवळचे सगळेच आपले शुभचिंतक नसतात. त्यातले बरेच आपले शुभ होतंय म्हणून चिंतेत असतात. मी आहे म्हणून सगळे आहेत, याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेवा. आयुष्यात कधीच एकटेपणा वाटणार नाही. प्रत्येकाला वाटतं की समोरचा माणूस सुखी आहे, पण तो हे विसरतो की त्याच्यासाठी आपण पण समोरचाच आहे. कौतुक अनेक वेळा परक्या लोकांकडून होते. आपल्या लोकांचा सगळा वेळ शंका घेण्यात आणि नाव ठेवण्यात जातो. सुंदर शरीर म्हणजे
काही सुंदरपणा नव्हे. सुंदर असतं ते त्याचं मन, त्याचे कर्म, त्याचे विचार, त्याची वाणी, त्याचा व्यवहार, त्याचे संस्कार आणि त्याचं चारित्र्य. त्याच्या जीवनात हे सर्व आहे. तो माणूस जगातला सर्वात सुंदर माणूस आहे. कोण हिशोब ठेवणार कोणाला किती दिले आणि कोणी किती वाचवले. म्हणून देवाने सोपा उपाय केला. सर्वांना रिकाम्या हाताने पाठवले आणि रिकाम्या हातानेच बोलावले. आपलं अस्तित्व नेहमी स्वच्छ असावं, मग ते आरशात पाहताना असो किंवा नजरेत. ज्या अपेक्षा दुसऱ्यांकडून केल्या जातात त्या स्वतःला पूर्ण करता येतात का हेही पाहिलं पाहिजे. इतरांना खाली पाडणारी व्यक्ती ताकदवान नसते, पडलेल्यांना उचलणारी व्यक्ती खरी ताकदवान असते. माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, परिस्थिती यावर अनेकदा माझे नियंत्रण नसते, पण सकारात्मक विचार आणि योग्य वर्तन नक्कीच माझ्या हाती आहे. ज्या दिवशी जबाबदारीचं ओझं खांद्यावर येतं त्या दिवसापासून रुसायचं आणि थकायचं अधिकार संपतो. प्रामाणिक व्यक्तीची किंमत कधीच वेळेआधी समजत नाही. त्याची किंमत एकतर वेळ आल्यावर समजते, नाहीतर वेळ निघून गेल्यावर समजते. मानवी नातं जपण्यासाठी मी पण सोडून कमीपणा घेतला की आपलेपणा वाढतो. मनाचा झरा निर्मळ असला की जीवनाच्या तळ्यात गाळ साचत नाही. कमवून गमावण्यापेक्षा मोजकेच जतन करणे महत्त्वाचे आहे, मग ते पैसा असो किंवा माणसं. शब्दातून प्रत्येक भावना जर व्यक्त झाली असती तर काही भावनांना अश्रूतून येण्याची गरज भासली नसती. आपुलकीचे 4 शब्द मनापासून बोलता आले की आयुष्यात हितचिंतकाची कमतरता भासत नाही. आयुष्य म्हणजे काही वर्षांसाठी भाड्याने घेतलेली मालमत्ता आहे. कितीही माझी माझी म्हटलं तरी एक दिवस खाली करावीच लागणार आहे. सवडीने नाही तर आवडीने बोलणाऱ्या व्यक्तीला आयुष्यात जपलंच पाहिजे. संयम ठेवून कार्य करत राहा. काही लोक विरोध करतील तर काही लोक टीका करतील. वेळेनुसार बऱ्याच गोष्टी बदलतात. परिस्थिती बदलते, माणसं बदलतात, त्यासोबत आपणही बदलायला हवं. बदल हा गरजेचाच आणि त्यातून मिळणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवातून शिकता यायला हवं. नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये अडचणी दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये संधी दिसते. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी. परमेश्वर काटाही टोचू देणार नाही. आपली माणसं आपल्या लोकांना मोठं करण्यापेक्षा बाहेरच्या लोकांच्या मनात मोठेपणा मिळवण्यासाठी त्यांना संधी देत असतात. ज्या अर्थी देवाने खडतर आयुष्य दिलंय त्या अर्थी तुम्ही त्या ताकदीचे खेळाडू आहात. माणसामध्ये बदल तेव्हाच होतो जेव्हा तो अति शिकतो किंवा अति दुखावला जातो. वेळेला वेळ देणारी माणसं वेळेवर भेटली की चांगली वेळ यायला वेळ लागत नाही. जी व्यक्ती आपल्या आयुष्यात महत्त्वाची असते त्या व्यक्तीच्या आयुष्यात आपणही महत्त्वाचे आहोत की नाही हे माहीत करून घेणं खूप महत्त्वाचं असतं. आयुष्यात कठीण परिस्थितीत संघर्ष केल्यानंतर एक बहुमोल संपत्ती विकसित होते, ती म्हणजे आत्मविश्वास. न हारता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यासमोर नशीबसुद्धा हार मानतं. आयुष्यात फक्त समाधान शोधा. अपेक्षा तर आयुष्यभर संपणार नाहीत. परिस्थितीने उसवलेला आयुष्याचा प्रत्येक क्षण हा कायम आनंदी राहून शिवायचा असतो. कोण काय करत आहे, कसं काय करत आहे आणि का करत आहे, या सगळ्यांपासून तुम्ही जेवढं दूर राहाल
तेवढं खुश राहाल. कोणाला तरी दिलेला त्रास कुठेतरी आपल्याला पण दुप्पट फेडायला लागतो. ठाकूरबुवांनी मुंबईत ठाकूरद्वार येथे राम मंदिर बांधले आहे. तेथे त्याच्या उजव्या बाजूस स्वामींचे छोटे देऊळ बांधले असून त्यात स्वामी महाराजांच्या पादुका स्थापन केल्या आहेत. या मंदिराची स्थापना ठाकूरदासबुवा उर्फ श्रीकृष्णदासबुवा यांनी केली आहे. हे बुवा दत्तोपासक होते व नित्य गाणगापूर येथे जात असत. पुढे काही वर्षांनी बुवांच्या अंगावर श्वेतकुष्ठ उत्पन्न झाले. देहविद्रूप दिसू लागला. या रोगाचे त्यांना मरणप्राय दुःख झाले. अनेक औषधे करून कुष्ठ कमी होईना म्हणून त्यांचे चित्त उदास झाले. काशीला जाऊन कायम वास्तव्य करावे या हेतूने ते गाणगापूरला पादुका दर्शन घेण्यासाठी आले. येताना त्यांनी तेथे कस्तुरी वाहण्यास आणली होती, परंतु ते विसरून गेले. मंदिरात कीर्तन करून त्यांनी काशीला जाण्याची श्रीची आज्ञा घेतली. दुसऱ्या दिवशी निघण्याचा निश्चय केला, परंतु त्याच रात्री त्यांना दृष्टांत झाला की अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन घ्यावे. सकाळी स्नान संध्या आटपून त्यांनी अक्कलकोटचा रस्ता धरला. तेथे गेल्यावर महाराजांची वस्ती कुठे आहे याचा तपास घेऊ लागले. एका वैश्याच्या घरी महाराज बसले होते. बुवा लगबगीने दर्शनास गेले. श्री स्वामींचे चरणी मस्तक ठेवून त्यांनी दर्शन घेतले. महाराज त्यांना म्हणाले, हमारी कस्तुरी किधर है, अभी लाओ. तेव्हा बुवांना त्या कस्तुरीचे स्मरण झाले व आपण ती गाणगापूरला पादुकावर वाहिली नाही. हे महाराजांना कसे समजले याचे त्यांना नवल वाटले व मनोमन त्यांची खात्री झाली की श्री स्वामी हे दत्त अवतार आहेत, यात शंका नाही. नंतर तेथे राहून बुवा काही दिवस श्री स्वामींची सेवा करू लागले. एके दिवशी महाराजांनी बुवांच्या अंगावर धुनीतील जळके लाकूड फेकले. त्यावेळी जवळच असलेल्या सेवेकऱ्यांनी बुवांना सांगितले की तुमचे कार्य झाले. त्यानंतर बुवांनी ते काष्ठ नित्य उगाळून त्यात गाणगापूरचे भस्म मिश्रण करून त्याचा लेप ते अंगावर लावू लागले व काही दिवसात त्यांचे कुष्ठ नाहीसे झाले. बुवांचे तेथे वास्तव्य असताना त्यांची बायको राधाबाई तेथे आली व महाराजांना पुत्रप्राप्तीसाठी तिने प्रार्थना केली. त्यावेळी महाराजांनी आपली टोपी काढून बाईच्या ओटीत टाकली. प्रसाद मिळाल्याने आनंदाने दोघे उभयता मुंबईला परतले. पुढे त्यांना 1 वर्षातच पुत्र प्राप्त झाला. त्याचे नाव त्यांनी गुरुनाथ असे ठेवले व त्याचा व्रतबंध अक्कलकोटात श्री स्वामींचे सान्निध्यात केला. इसवी सन 1870 साली अक्कलकोटला शिवरात्रीच्या दिवशी बुवा कीर्तन करीत असता महाराजांनी डोकीची भरभरी टोपी काढून गुरुनाथांच्या डोक्यावर घातली. तेव्हापासून ठाकूरदास बुवा स्वामींचे परमभक्त झाले. श्री स्वामींनी आपल्या पादुका त्यांना एकदा भेट म्हणून दिल्या. श्री स्वामींच्या पादुका ठाकूरबुवांनी ठाकूरद्वार येथे राम मंदिराजवळ स्थापन केल्या. ठाकूरबुवांच्या मनात श्री स्वामींपासून गुरुपदेश मिळावा असे आले. जेव्हा ते स्वामी दर्शनास गेले तेव्हा स्वामी रागावून त्यांना म्हणाले, हमकू कायकू सताता, हम पंतोजीपन नहीं करता, गाटके गुरु वाटके चले, हम करते नहीं देखे. काही समयानंतर बुवांनी परत निर्धार केला की श्री स्वामींचा अनुग्रह केल्या वाचून राहायचे नाही व त्यांनी महाराजांपुढे हात जोडले व महाराज म्हणाले, निकल जा जूता मारेंगे. हे शब्द ऐकून बुवांना कबीरांचे स्मरण झाले. काशी क्षेत्री रामानंदाचे समोर असेच कबीर अनुग्रहासाठी हात जोडून उभे होते. त्याला पाहून रामानंदनांनी त्यांच्या पादुका कबीराला मारल्या. तेव्हा हाच अनुग्रह समजून कबीराने
रामभक्ती करण्यास सुरुवात केली. बुवा असा विचार करीत असताना महाराज बुवांना म्हणाले, तेरा कबीर झक मारता है, हम कुछ परवा नहीं रखते. हे शब्द ऐकून महाराजांच्या अंतरासाक्षीत्वाबद्दल बुवास परमाश्चर्य वाटले व महाराजांची अखेरपर्यंत त्यांनी भक्ती केली. रघुनाथ जी के सन्निध हमको नाचने को जगा रखो अशी आज्ञा श्री स्वामींनी ठाकूरदास बुवास केली होती. त्याप्रमाणे ठाकूरद्वार येथे रामाच्या देवळाजवळ स्वामींचा मठ बांधला असून तेथे सर्व स्वामींचे उत्सव अजूनपर्यंत चालू ठेवले आहेत. असाच आणखी एक कुष्ठरोगी गाणगापुरास व्याधी शमनार्थ पुष्कळ दिवस दत्तसेवा करीत राहिला होता. एक दिवस त्याला अक्कलकोटला जाण्याविषयी दृष्टांत झाला. तेव्हा तो अक्कलकोटला येऊन स्वामी सेवा करू लागला, परंतु कुष्ठरोग कमी झाला नाही. तेव्हा त्याने एक दिवस श्री स्वामींची प्रार्थना केली की महाराज, आता आपणास दुःख सहन होत नाही. आता मला मरण प्राप्त व्हावे असेच वाटते, म्हणजे मी या व्यथेतून मुक्त होईन. त्याची केविलवाणी स्थिती पाहून स्वामींना त्याची दया आली व त्यांनी आज्ञा दिली, विष्ठा घेऊन अंगाला लाव. या आज्ञेप्रमाणे तो श्री स्वामींना नमस्कार करून उठला व मनात म्हणाला, विष्ठाच अंगाला लावायची तर दुसऱ्याची कशाला. म्हणून त्याने श्री स्वामींचीच विष्ठा आणून त्याचा लेप अंगाला लावला व काही काळाने अंग धुतले. 8 दिवसात त्याच्या अंगावरील सर्व कुष्ठरोग बरा झाला. त्याचे शरीर दिव्य झाले. त्याने काही दिवस श्री स्वामी सेवा करून त्यांच्या आज्ञेने आपल्या गावाला गेला. तेथे तो स्वामी भक्ती करू लागला. श्री स्वामी समर्थ सांगतात, क्षमा ही एकच गोष्ट अशी या जगात आहे जी पापांचं रूपांतर पुण्यामध्ये करू शकते. क्षमा केल्याने भूतकाळ तोच राहतो, पण भविष्यकाळ मात्र सोनेरी बनतो. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. अडचणीवर लक्ष केंद्रित न करता सोडविण्यावर लक्ष केंद्रित करा. 2 गोष्टी कधी संपू देऊ नका, मनाचं बालपण आणि अंतःकरणातलं देवपण. हे संपलं की माणूसच संपला. श्री स्वामी समर्थ म्हणतात, काही गोष्टी या कष्टसाध्य असतात. काही प्रार्थना करून आणि ईश्वराला शरण जाऊन त्याच्या कृपेने साध्य करून घ्यायची असतात. पूर्ण प्रेमाने व क्षमतेने आपले कार्य व स्वधर्म केल्यानंतर बाकी सर्व त्या नियत्यावर सोपवावे. त्यानंतर तो ईश्वर जे काही फळ देईल ते सुखाने भोगावे. यातूनच खरे समाधान लाभते. स्वामी सांगतात, दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून घेण्यात शान नाही, तर कोणाला आपल्या ताटातले देण्यात आहे. खरे समाधान ही नीती आहे की हिसकावून घेणारा कधी सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधी दुःखी होत नाही. त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी सांगतात, बाळा कोण कसं वागतोय याची चिंता तू करू नकोस, कारण जो तो त्याच्या स्वभावानुसार वागणार. तू लक्ष ठेवू नकोस, कारण अशा लोकांना समजावण्यात काही अर्थ नाही. तू पाठीमागे राहशील अशा लोकांना समजावता. तू स्वतःची तुलना दुसऱ्याशी करू नकोस. तसं केलंस तर तू स्वतःचा अपमान करतोस असं होईल. तू निश्चित पुढे जा, आम्ही आहोत तुझ्या पाठी. तुझे तू कर्म नीट करत जा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आयुष्याची प्रत्येक सकाळ काही अटी घेऊन येते आणि आयुष्याची प्रत्येक संध्याकाळ काहीतरी अनुभव देऊन जाते. त्यामुळे प्रत्येक आयुष्यातला दिवस हा महत्त्वाचा असतो. स्वामी म्हणतात, स्वभाव इतका चांगला ठेवा की क्षणभर भेटलेला माणूस आयुष्यभर विसरला नाही पाहिजे. त्या व्यक्तीशी कधीच खोटं बोलू नका ज्या व्यक्तीला तुमच्या खोट्यावर सुद्धा विश्वास आहे, कारण या जगात अशी लोक खूप कमी असतात. प्रत्येक श्वासात तुमचे नाव असावे, प्रत्येक दिशामध्ये तुम्ही दिसावे. मी डोळे उघडताच स्वामी तुमचे चरण पाहावे. स्वामी सांगतात, स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर जगाने तुमच्या खच्चीकरणासाठी
कितीही उलाढाल करू द्या, काहीही फरक पडणार नाही. स्वामी म्हणतात, घाबरू नकोस. तुझे प्रयत्न प्रामाणिक, मार्ग सुयोग्य आणि कर्म स्वच्छ असतील तर तुझं वाईट कधीच होणार नाही. ईश्वराची भेट घडवण्याचे आणि भेटलेल्या ईश्वराच्या सतत संपर्कात राहण्याचे माध्यम म्हणजे नामस्मरण. स्वामी सांगतात, कोणाचा तरी विश्वास तोडण्याआधी लक्षात ठेवा, एके दिवशी तुम्हाला अशाच गोष्टीचा सामना करावा लागेल. आजही खूप चांगल्या लोकांनी जग परिपूर्ण आहे. फक्त माणसं ओळखताना चूक होता कामा नये. स्वामी म्हणतात, आयुष्यात काही उत्तरं शोधून सापडत नाहीत. वेळ आली की ती आपोआप मिळून जातात. स्वामी सांगतात, अपयशाला अपयश येईपर्यंत लढायचं. अपयश थकू शकतं, तू नाही. अपेक्षा करणं चुकीचं नसतं. कदाचित आपण अपेक्षा करतोय ती व्यक्ती चुकीची असू शकते. स्वतः जिंकायची आहे की दुसऱ्याला हरलेले पाहायचे आहे हे आधी ठरवले पाहिजे. कारण आजकाल लोकांना स्वतः जिंकण्यापेक्षा दुसऱ्यांना हरलेल्या पाण्यात आनंद मिळतो. स्वामी सांगतात, आयुष्य हे एकेरी मार्गासारखं आहे. मागे वळून पाहू शकतो पण मागे जाता येत नाही. म्हणून प्रत्येक क्षण आनंदात जगा. स्वामी म्हणतात, आयुष्यात प्रॉब्लेम हे येतच राहणार. त्यांची सवय करून त्यांना टक्कर देणे महत्त्वाचे आहे. आपला स्वभाव हा सूर्यासारखा ठेवा. सूर्याला उगवण्याचा अभिमान नसतो आणि मावळण्याचा अपमान नसतो. स्वामी म्हणतात, माणूस हा असा प्राणी आहे जो आयुष्यभर पैशासाठी धावून आरोग्य गमावतो आणि म्हातारपणी आरोग्यासाठी सर्व पैसा गमावतो. विशेष म्हणजे तो वर्तमानात भविष्याची चिंता करतो. वर्तमान आणि भविष्य दोन्ही गमावतो. तो असा जगतो की त्याला वाटते की कधी मरणार नाही आणि असा मरतो की कधी जगलाच नाही. त्यामुळे आपण कायम वर्तमानात जगलं पाहिजे. अपमानाचा बदला भांडण करून नाही तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी बनून घेतला जातो. स्वामी सांगतात, माणसाला माणसापासून दूर करणारी पहिली गोष्ट म्हणजे आपली जीभ आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा. स्वामी म्हणतात, संगत अशी ठेवा जे तुम्हाला सोबत घेऊन चालण्यात योग्य समजतील, पाठीमागे ढकलण्यात नाही. पैशाचा माज फक्त माणसापुढे चालतो. कर्मापुढे भले भले भीक मागतात. त्यामुळे आपले कर्म हे नेहमी चांगलेच ठेवावे. खरा आनंद आपल्याकडे असलेल्या वस्तूंच्या असण्यामुळे नाही तर आपल्याकडे असलेल्या उत्तम विचारामध्ये असतो. त्यामुळे नेहमी आपले विचार चांगले ठेवा. मी देवाच्या प्रत्येक निर्णयाला स्वीकारलेले आहे. त्याने भले माझं नाव त्रास सहन करणाऱ्यांच्या यादीत लिहिलं असेल, पण त्रास देणाऱ्यांच्या यादीत कधीच नाही. सुखासाठी पैसा गरजेचा असतो, तेव्हाच जेव्हा आपल्या सुखाचा संबंध थेट पैशामुळे येणाऱ्या आनंदातून असतो. पैसा देऊन भेटणारं सुख म्हणजे महागडे मोबाईल, गाडी व नादादी खर्च. या गोष्टी नसतील तर आपल्या सुखात काहीच गोडवा उरणार नाही असं आपण गृहीत धरतो. पण जर आपण आपल्या सुखाला या प्रकृतीसोबत, संसारासोबत, अध्यात्मासोबत व आपल्या सत्कार्यासोबत जोडून ठेवलं तर या गोष्टी तुम्हास कधीही दुःखाची झळ बसू देणार नाही व यात कसलाही अधिक खर्च होणार नाही. तेव्हा पैसा हा जीवनात एक उद्देशून आलेला असतो. त्यासच आसक्त राहणे व आपले सुख केवळ त्यावर अवलंबून ठेवणे हा या कलियुगातला सर्वात मोठा शुद्ध मूर्खपणा आहे. मला माहीत आहे की तुम्ही थकला आहात. मला माहीत आहे की शारीरिक आणि भावनिक वादांनी तुम्हाला पिळून काढले आहे. पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला पुढे जावेच लागेल. कोणासाठी किंवा इतरांसाठी नाही तर स्वतःसाठी, आपल्या भूतकाळासाठी, ज्याला आपण भविष्यात काहीतरी करून दाखविण्याचे वचन दिले आहे. कधीकधी आपल्यावर विश्वास ठेवणारी व्यक्ती आपण स्वतः बनले पाहिजे. स्वामी सांगतात, ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. जीवनात स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारतो त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. स्वामी म्हणतात, स्वतःची किंमत योग्य वेळी कळाली पाहिजे, नाहीतर आयुष्याचा होणारा तोटा हा आयुष्यभराच्या कमाईपेक्षा खूप जास्त असतो. स्वतःचं मन शांत करता आले की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. स्वामी म्हणतात, जर कोणाची आठवण तुम्हाला वारंवार त्रास देत असेल तर समजून जा की त्यांच्याही हृदयात तुमची आठवण आहे.
अशी भावना ठेवून वागावे की मी देवाचा आहे, तो माझा पाठीराखा आहे आणि म्हणून काही झाले तरी मला काळजी करण्याचे कारण नाही. हे सर्व नामस्मरण केल्याने साधते. प्रारब्ध म्हणजे कृतकर्माचे फळ. हे चांगले व वाईट असू शकते. सुखाचे भोग आले तर माणसाला काही वाटत नाही, पण दुःखाचे प्रसंग आले की मनुष्य म्हणतो मी देवाचे एवढे केले, मग मला असे दुःख का भोगावे लागते. पण त्याला हे समजत नाही की हा सर्व आपल्या कर्माचा परिणाम आहे. त्याला देव काय करील. प्रारब्धाचा संबंध ध्येयापर्यंतच असतो, मनाशी नाही. जो सद्गुरूंची मनापासून आज्ञा पाळतो त्याचे प्रारब्ध हे प्रारब्धारूपाने राहत नाही. आपण स्वामीजवळ मागावे की तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव, पण माझे समाधान भंगू देऊ नकोस. माझे मी पण काढून टाक, तुझा विसर पडू देऊ नकोस. नामामध्ये प्रेम दे आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा सतत टिकू दे. जो कोणी भक्त सेवेकरी दैनंदिन जीवनात आपले कर्म प्रामाणिक निष्कपट भावनेने करत असेल आणि अशा माझ्या भक्ताला जर कोणी विनाकारण त्रास देत असेल वा त्याच्यावर अन्याय करत असेल तर त्याच्या कैवार मी स्वतः घेतो. अशा भक्ताच्या पाठीशी मी सदैव असतोच. कोणी विचारलं आयुष्यात काय गमावलं आणि काय मिळालं, तेव्हा सरळ सांगा की जे गेलं ते माझं नव्हतंच, जे मिळालं ते स्वामींनी माझ्यासाठीच ठेवलं होतं. जिथे मी जास्त काही मागत नाही आणि स्वामी मला कधीच कमी पडू देत नाही. स्वामी सांगतात ओटात एक आणि पोटात एक, असं कधीच वागायचं नसतं. आपण जसे आहोत तसेच बाहेर दिसायचं असतं. दिसायला भारदस्त असणं हे आपल्या हातात नसतं, विचारांनी भारदस्त असणं हेच आपल्या हातात असतं. खरं वागणं, परिपक्वता हे चांगल्या व्यक्तिमत्वाचं लक्षण असतं. स्वामी म्हणतात वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाही. भोग हे भोगावेच लागतात, त्याचा भागाकार होत नाही, पण बेरीज होऊ शकते. कर्म चांगले असेल तर थोडीफार वजाबाकी होण्याची शक्यता असते. सुखातही सद्गुरूंची आठवण व्हायला पाहिजे, दुःखात तर त्यांची आठवण होतच असते. अशी आठवण जर होऊ लागली तर मग आणखी एक पटते की आपली सगळी दुःखे आणि सुखे त्यांनी स्वीकारलेली आहेत. एकदा त्यांनी स्वीकारले आहे म्हटले की मग आपण चिंतारहित होतो. करून बघा हा प्रयोग. आपण एकदम शांतच होतो, डोक्यातला काही ताप उरत नाही. मग फक्त आला दिवस, वाटायला आलेली कर्तव्य सांभाळून व त्यांचे स्मरण ठेवून आनंदाने घालवायचा. मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर फक्त वेळच तुमची आहे. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्व जवळचे असूनसुद्धा दूरचे. हेच जीवनाचे सत्य आहे. श्री स्वामी समर्थ परम दयाळू आहेत. त्यांच्या भक्तीने सर्वांचे सर्वतोपरी कल्याण होते. भावभक्तीने आर्ततेने हाक मारली असता ते तत्काळ ओढ देतात. ते स्मर्तुगामी आहेत. भक्तांच्या संकटकाळी त्वरेने धावणारे श्री स्वामी समर्थांसारखे दैवत तुम्हा आम्हा भक्तांचे भक्कम आधार आहेत. एखाद्याला चुकीसाठी क्षमा करण्याइतके चांगले जरूर व्हा, पण पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवण्याइतके मूर्ख होऊ नका. हे मना, तुला जीवनात चमत्कार हवा असेल तर स्वामींना तळमळीने पुकार, स्वामींना तळमळीने आळव. अरे इतक्या तळमळीने स्वामीनाम घे की डोळ्यातून भक्ती अश्रू आले पाहिजे. बघ, तुझी तळमळ स्वामीपर्यंत नक्की पोचेल आणि तुझ्या जीवनात नक्की चमत्कार होतील. स्वामी म्हणतात काल तुमच्याबरोबर काय घडलेले आहे हे लक्षात ठेवण्यापेक्षा उद्या तुम्हाला काय घडवायचे आहे हे लक्षात ठेवा. कारण तुमचा जन्म हा गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने जगण्यासाठी झालेला आहे, हे लक्षात ठेवा. हे मना, किती संकटे आली तरी खचू नकोस. विश्वास ठेव. चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा होऊ शकतो. कारण अनंत कोटी ब्रह्मांडाची स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे आणि या शक्तीसाठी सर्व शक्य आहे. स्वामी सांगतात चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात, पण चूक का झाली आणि ती चूक कशी सुधारायची हे सांगणारे खूप कमी असतात. त्यामुळे अशी व्यक्ती जर तुमच्या आयुष्यात असेल तर त्यांना जपा. अहंकार आणि लोभ
हे माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. जो अनन्य भावाने स्वामींना शरण जातो त्यांना स्वामी आपल्या मार्गदर्शन आणि अनुभूतीने अहंकार आणि लोभापासून दूर राहण्यास मदत करतात. हे त्रिवार सत्य आहे. स्वामींची अनुभूती येणे, आशीर्वाद लाभणे या गोष्टी म्हणजेच अमृत मिळणं होय. सदा स्वामींचे नामस्मरण करा आणि कायमचे सुखी व्हा. स्वामी सांगतात, घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे ज्ञान, देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दान, बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे सत्य, करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दया, सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे अहंकार. आपलं मन काही कारणाने जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं, कुणाशीही काही बोलू नये. अशा यावेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावं. एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात. त्यांना आपल्या अस्वस्थतेचं कारण माहिती असतं. काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात. नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे ढग विरून जातात. मनाला प्रसन्न वाटतं. अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला अगदी सहजगत्या मिळतात. खूप काही शिकवायस मिळतं. म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला उपाय मार्ग आहे. क्षण सुखाचे, 2 क्षण दुःखाचे हे आयुष्य आहे, असंच चालायचं. माणसं भेटतील रस्त्यात, काही हात देतील त्यांना सोबत घेऊन चालायचं, तर काही हात सोडून मोकळे होतील त्यांना तिथेच सोडून द्यायचं. हे आयुष्य आहे, असंच चालायचं. घडत नाही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं. दुसऱ्यांचं सुख बघून कधी जळत नाही बसायचं. प्रत्येकाचा दिवस ठेवला आहे देवाने, त्या दिवसाची वाट पाहत आनंदाने जगायचं. हे आयुष्य आहे, असंच चालायचं. कडू गोळी कधीही चावत नाही तर ती गिळली जाते. तसेच जीवनात अपमान, अपयश, धोका यांसारखे कडू गोष्टी सरळ गिळाव्यात. त्याला चावत चगळत बसू नये. त्याला जेवढे चावत बसाल, आठवत राहाल तर जीवन आणखी कडू होईल. एकाने देवाला विचारलं की कोणत्या प्रकारची माणसं तुमच्या जवळ असतात. देवाने उत्तर दिलं, ती माणसं जी बदला घेण्याची क्षमता असूनसुद्धा दुसऱ्यांना माफ करतात. भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होईल. आपले चित्त नामामध्ये गुंतले म्हणजे देहाला प्रारब्धाच्या स्वाधीन करता येते. ही युक्ती ज्याला साधली त्याला सुखदुःखाची बाधा उरली नाही. भक्ती प्राप्त होण्याचा मार्ग म्हटला म्हणजे सर्व कर्तृत्व भगवंताकडे देणे, सर्व त्याच्या इच्छेने चालले आहे असे मागणे आणि आपली प्रत्येक क्रिया त्याला समर्पण करणे. असे केल्याने आपला अभिमान लवकर नाहीसा होतो. जगात असे कोणतेही पाप नाही की जे स्वामीनामासमोर राहू शकेल. सत्याला काही रूप दिल्याशिवाय आज आपल्याला त्याचे अनुसंधान ठेवता येत नाही. स्वामीनाम हे त्याचे रूप आहे, म्हणून स्वामीनामाचे सतत अनुसंधान ठेवावे. सुंदर क्षणाची वाट पाहण्यात वेळ दडवायचा नसतो. जो क्षण आयुष्यात येईल त्याला सुंदर करण्याचा प्रयत्न करायचा असतो. जीवनाचे 2 नियम आहेत, बहरायचे फुलांसारखे आणि पसरायचे सुगंधासारखे. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात. फरक इतकाच असतो की जो मनापासून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते. स्वामी सांगतात, सोडून द्यायला शिका. हा असाच वागला, तो तसाच वागला, हा असाच बोलला, त्याने विश्वासघात केला, त्याने धोका दिला. अरे किती त्रास करून घ्यायचा. कोण कसं वागलं या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा. त्यांच्या चुका तिथे सोडून द्या आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करा. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर तो चमकतो, शिंपल्यात पडला तर मोती होतो. थेंब तोच असतो, पण फरक फक्त सोबतीचा असतो. त्यामुळे आपली सोबती चांगली ठेवा. प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवलं आहे हे स्वामीशिवाय कोणालाच माहीत नाही. म्हणून आयुष्याचा विचार जास्त न करता स्वामींनी दाखवलेल्या मार्गावर चालत राहा. नेहमी मिळत असलेल्या अपयशामुळे निराश होऊन जाऊ नका, कारण कधीकधी गुच्छातील शेवटची चावीसुद्धा कुलूप उघडू शकते.
फक्त स्वामीवर विश्वास ठेवा. माझ्या स्वामी महाराजांनी मला शिकवले, तू कोणाचं वाईट चिंतू नको, तुझं वाईट कधी होणार नाही. तू कोणाला दुखवू नको, तुला कोणी दुखावणार नाही. तू कोणाबद्दल वाईट बोलू नको, तुझ्याबद्दल कोणी वाईट बोलणार नाही. तू कोणाला फसवू नको, तुला कोणी फसवणार नाही. तू कोणाला उपाशी ठेवू नको, तू कधी उपाशी राहणार नाहीस. सेवा करत राहा, सेवा करायला प्रवृत्त कर, तुला मी कधीही एकटं पाडणार नाही. स्वामी सांगतात, रागात कोणताच निर्णय घेऊ नका, कारण रागात घेतलेला निर्णय हा नेहमीच चुकीचा सिद्ध होतो. शांत डोक्याने निर्णय घ्या, कधीच पश्चातापाची वेळ येणार नाही. मीही चुकू शकतो हे आपण एकदा मान्य केलं की पुष्कळसे वाद आणि विरोध कमी होतात. स्वामी म्हणतात, हातात हात घेतला तर मैत्री होते, दोन्ही हात जोडले तर भक्ती होते, कुणाला हात दिला तर मदत होते आणि हात पुढे केला तर अशक्य ते शक्य होते. स्वामी सांगतात, ज्या व्यक्तीच्या जिभेवर सतत पैशाची आणि प्रॉपर्टीची भाषा असते त्या व्यक्तीकडून माणुसकीचं दर्शन घडत नसते. गुरु जे सांगेल ती प्रेरणा असते. गुरुने सांगितल्यावर आपल्या मनात जे निर्माण होते, आपली दृष्टीसमोर जे येते ते सूक्ष्म चैतन्य असते. गुरु जे बोलतात ती साक्षात आपल्या दिवसाची, आपल्या जीवनाची एक साक्ष असते आणि त्यांचे जे आपल्याकडे पाहणे असते ते केवळ पाहणे नसते, तर तो सूक्ष्म असा आपल्या पाठीशी असतो आणि आपली गाठ मात्र सख्याशी असते. सखा आपल्याला भेटला की आपल्याला सूक्ष्म असे चैतन्य जाणवते, आपल्याला मनामध्ये एक समाधान प्राप्त होते. स्वामी म्हणतात, हे नेहमी लक्षात ठेवा, जे आपण दुसऱ्यांना देतो तेच आपल्याला परत मिळतं, मग ते आनंद, प्रेम असो किंवा दुःख. जेव्हा जेव्हा आपण स्वामी समर्थांचं नामस्मरण करतो तेव्हा ती शक्ती कोणत्या ना कोणत्या रूपात उभी राहून आपल्या अडचणी सोडवण्यासाठी धावून येतेच. स्वामी सांगतात, जीवनात तुमचा कोणीही कितीही तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका, कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो, पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरात कधीही नसतं. स्वामी म्हणतात, तुम्ही कोणालाही पूजा, सर्व रूपे माझीच आहेत. तुम्ही कोणाचीही भक्ती करा, ती मलाच मिळणार आहे. जसा सर्व नद्या एका सागराला मिळतात तशा फक्त स्वरूप आणि नाम वेगळे आहेत, पण तत्त्व एकाचं आहे. जिथे हात जोडाल तिथे मूर्ती माझी असेल, ज्यांची कीर्ती गाल ती कीर्ती माझीच असेल आणि जिथे डोकं ठेवाल तिथे चरणही माझंच असेल. एखाद्या आयुष्याची वाट लावून हसत्या खेळत्या जीवनात विघ्न आणून ज्या लोकांना आनंद मिळतो ना, लक्षात ठेवा, नीतीचा फेरा सगळीकडेच फिरतो. पाप पुण्याचा हिशोब हा होतोच. नामस्मरण हा सद्गुरूंनी दिलेला असा एक साबण आहे जो कधीच झिजत नाही, जो कधीच संपत नाही. जेवढा घासाल तेवढा कर्म व विषयरूपी मळ उतरवत जाईल. हा मळ खूप जुना आहे, अगदी कित्येक जन्मापासूनचा वेळ लागेल, पण एक दिवस आपण नक्की स्वच्छ होऊ. हा सद्गुरू प्रोडक्शन असलेला साबण बाजारात मिळत नाही, तो फक्त सद्गुरूकडे मिळतो, तोही फार मुश्किलीने. ज्यांना हा साबण मिळाला आहे ते अत्यंत भाग्यवान आहात. या साबणाचा वापर अगदी जास्तीत जास्त करा. अनंत जन्माचा मैल निघून जाईल. जाऊ द्या, पावन व्हा. आपला दिवस दररोज नामस्मरणात पावन करा व आनंदी राहा. ज्यांच्याकडे पैसा आहे तो मनशांतीच्या शोधात फिरत आहे, ज्याच्याकडे मनशांती आहे तो पैशाच्या मागे लागला आहे. पण एकमेव श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी असा आहे ज्याच्या या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहे. कारण गुरुमाऊली म्हणतात, ज्याला पडल्या पडल्या झोप लागते तोच खरा श्रीमंत आहे, म्हणजे महाराजांचे सेवेकरी. असा एकतरी श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी दाखवावा ज्यांच्या घरात माता लक्ष्मी व माता अन्नपूर्णा यांचा वास नाही. जेथे महाराज आहे तिथे समस्त ब्रह्मांड वास करते. ज्याच्या मनी श्री सद्गुरू विचार तो नसे कधी लाचार. ज्याच्या अंगी श्री सद्गुरू भक्ती त्याला नाही कशाची भीती. ज्याच्या हृदयात श्री सद्गुरू मूर्ती त्याची होई जगभरात कीर्ती. जो करेल श्री सद्गुरूंची पूजा त्याच्या आयुष्यातून होती संकटे वजा. स्वामीसोबत असताना गरज नाही लागत कुणाची, भीती नाही वाटत कशाची. स्वामीसोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो. स्वामीसोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी, का उगच कसली काळजी करावी. स्वामीसोबत असताना सामोरे जातो मी हसत संकटाला,
नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. हे स्वामी असेच नेहमी माझ्यासोबत राहा, माझ्याही आणि इतरांच्याही. या ब्रह्मांडात फक्त एकाच परमचैतन्याची सत्ता आहे. यालाच आपण श्री स्वामी समर्थ म्हणतो. आणि ही शक्ती मानवी बुद्धीच्याही पलीकडे वाटणाऱ्या अशक्य गोष्टी सहज शक्य करते. जीवनात श्री स्वामी समर्थांची सेवा व निश्चित ध्येय असलेला स्वामी भक्त अतिशय खडतर रस्त्यावर प्रगती करेल. पण ध्येयशून्य माणूस रस्ता किती सोपा असला तरी कुठेही पोचणार नाही. आपले ध्येय आजच ठरवा. जो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनापासून शरण जाईल, महाराज त्याचा योगक्षेम निश्चित चालवतात व सदैव त्याच्या पाठीशी असतात. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा. कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यात क्षमता असते. अडचणीच्या वेळी सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास. जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं व्यवस्थित होईल. भरकटलेल्या मनाला त्रास द्यायला दुःख जेव्हा धाव घेतो, मला काही भीती वाटत नाही कारण मी स्वामींचं नाव घेतो. श्री स्वामी समर्थ कधीच तुम्हाला निराश करणार नाहीत, कधीच तुम्हाला रिकामे ठेवणार नाहीत. जे आणि जेवढे तुमचे नुकसान झाले असेल त्याची भरपाई ते अन्य गोष्टींनी करतात. एखादी गोष्ट ते सोडायला सांगतात तेव्हा त्यापेक्षाही महत्त्वाची व मोठी गोष्ट त्यांनी आपल्याला द्यायची ठरवलेली असते. स्वामींच्या योजना अतिशय अंतकरी असतात. म्हणूनच त्यानुसार चालणं एवढंच आपण करायचं. नशिबाने साथ सोडली म्हणून मरायचे नसते, स्वतःच्या हिमतीवर जगायचे असते. मागील आठवणीने रडायचे नसते, भविष्याचा विचार करून जगायचे असते. कर्तृत्वाने माणूस घडतो हे महत्त्वाचे असते. क्षुल्लक संकटाने घाबरायचे नसते. एक ठेच लागली म्हणून थांबायचे नसते, धैर्याने त्याच मार्गावर जायचे असते. हे स्वामी समर्थ महाराज सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आपण रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामीजवळ ही प्रार्थना नक्की करावी. स्वामीराया, हे घर तुमचे आणि मीही तुमचाच. जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी. काहीही करा पण मन विचलित होऊ देऊ नका आणि जी सेवा करून घेताय त्यात खंड पडू देऊ नका. नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया आळा घाला. कोणाविषयी मनामध्ये द्वेष, तिरस्कार ठेवू देऊ नका. कोणाविषयी राग नको. सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी राहा. आजचा हा स्वामी संदेश आपण इथेच समाप्त करतो. हा स्वामी संदेश ऐकून तुम्हाला कसं वाटलं खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यासोबत या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.